दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं कामिनी आशाकरता साड्या पॅक करते. गायत्री कामिनीला भेटायला येते. गायत्री परंपरेविषयी सांगते तर कामिनी आजच्या जमान्याविषयी बोलते. गायत्री घरात मुलांना समजावण्याचा प्रयत्न करते की त्यांनी आपल्या वडिलांना सोहनलालला साथ दिली पाहिजे. कामिनी आशाला भेटून तिला नव्याने आयुष्य सुरू करण्याची प्रेरणा देते. आता पुढे. हे जे काही घडतंय त्यात सोहनलालचं नाव पुढे येतंय, पण विपुल शहाचं नाव सुद्धा पुढे येतं. तोच विपुल शहा जो हॉटेलच्या खोलीमध्ये मला भेटायला आला होता. मला अगदी व्यवस्थित आठवतंय. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? माझं नाव विपुल शहा आहे आणि मला तुमच्याशी थोडं खूप महत्वाचं बोलायचं आहे. म्हणजे माझं तुमच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे. या ना, बसा ना इकडे. त्याला माझ्याविषयी सगळं कसं काय माहित होतं? तुम्हाला माझ्याविषयी काही माहित नाही, पण मला तुमच्याविषयी सगळं माहिती आहे. काय माहिती आहे तुम्हाला माझ्याविषयी? हेच की तुम्ही शीला मेहताचे चिरंजीव आहात. सोनलालने शीलाशी यासाठी लग्न केलं कारण तिची बदनामी होऊ नये आणि त्यातून त्याची स्वतःची बदनामी होऊ नये, म्हणून त्याने तुम्हाला स्वतःचं नाव दिलं. विपुल शाला फक्त माझ्याबद्दलच नाही तर सोहनलालबद्दलही सगळं काही माहित होतं. पण कसं काय? मला असं वाटलं की तो मला सोहनलालच्या विरुद्ध भडकवायला आला होता. एक गोष्ट सांग मला, तुमची आई तुमच्या बाजूने आहे का? आहे. खरं तर तुमची आई शीला तुमच्या बाजूने नाहीये. सोहनलालने तुमच्या आईशी लग्न करून तिच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. भारद्वाज तेही सोहनलालच्या उपकारांखाली दबलेले आहेत. खरं तर सत्य हे आहे की सोहनलाल आणि भारद्वाज दोघं मिळून एक असं षडयंत्र रचतायत ज्यामुळे आता तुम्हाला पुन्हा एकदा इथून निघून जावं लागेल. त्याने फक्त सोहनलालच्याच विरुद्ध नाही तर नानांच्या विरुद्धही मला भडकवण्याचा प्रयत्न केला. पण का? काय उद्देश होता त्याचा? काय हवं होतं त्याला?
खरं म्हणजे सोहनलाल एक असा माणूस आहे की त्याने जर कोणावर उपकार केले तर तो त्याच्या बदल्यामध्ये 15 पट किंमत वसूल करतो. त्याने तुला दुनियेतले सगळे ऐशो आराम दिलेले आहेत, कारण तू आता आयुष्यभर त्याच्या हातातलं बाहुलं बनून राहावंस. तिथे तो आशाला यूज करतोय आणि इथे तुला. त्याचं बोलणं ऐकून मी सुद्धा विचारात पडलो होतो. त्याला मला पूर्णपणे नानांच्या आणि सोहनलालच्या विरुद्ध भडकवायचं होतं. मला तुला जे सांगायचं होते ते सांगितलंय. बाकी तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे हे पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. एनिवेज, काय की आशा आता या अवस्थेत नाहीये की ती माझं बोलणं समजू शकेल, म्हणून मी इथे आलो. असो, हे माझं कार्ड आहे. जर तुम्हाला माझी गरज लागली तर मला यावर फोन करा. या विपुल शहाचा उद्देश अखेर आहे तरी काय? काहीतरी नक्कीच शिस्त आहे त्याच्या डोक्यात. या दोघांची आपापसात काय दुश्मनी असू शकते? आणि त्या दुश्मनीच्या मध्ये बिचाऱ्या आशाला प्यादं तर नाही बनवलं जातं? नाही, मी माझ्या बहिणीला त्याचं प्यादं नाही होऊ देणार. या विपुल शहाला मला एकदा भेटावंच लागेल. तू इथे? एक गोष्ट खूप टोचत होती मनाला, म्हणूनच इथे यावं लागलं. कोणती गोष्ट? हे पॅकेट परत करायला आले होते. कारण माझं म्हणणं आहे की आजच्या जमान्यामध्ये सुनेच्या घरून काहीही घेता कामा नये. माझ्या मुलाने लग्न जरूर केलं होतं, पण घेतलं काही नव्हतं. त्याने जर तेव्हा काही घेतलं नव्हतं, मग आता घेण्याचा प्रश्नच नाही येत ना. मला काही समजलं नाही. तुम्ही एका जुन्या परंपरेचा उल्लेख केला होता माझ्या समोर, आणि फार चांगल्या प्रकारे निभावलीही होती ती. आज मी एक मॉडर्न परंपरा निभावण्यासाठी आले. ती पांढरी साडी जी तुम्ही माझ्या सुनेकरता पाठवली होती, ती परत करायला आले मी. तुझी एवढी हिम्मत? हिमतीची गोष्ट नका करू. माणूस जे देतो त्याला तेच परत मिळतं. जे तुम्ही दिलं होतं तेच परत करायला आले. कारण एक समाजसेविका या नात्याने मी या प्रकारच्या देवाणघेवाणीच्या विरोधात आहे पूर्ण. जर तिच्या नशिबात घुसमटत जगणं लिहिलंय तर ती तसंच जगेल. तू भले लाख रंगीत साड्या नेसायला लावतील. ती माझी सून आहे, आणि ही जी साडी आहे ती परत करण्यामागे सगळ्यात मोठा इशारा हा आहे की आजपासून पुढे तिच्या आयुष्यामध्ये कोणतीही ढवळाढवळ चालणार नाही. मला काही हौस नाहीये ढवळाढवळ करायची. हो, पण मला एक गोष्ट नक्कीच सांगायची. हा तुझ्या घराण्याला मिळालेला अभिशाप आहे, जो आशालाही मिळालाय. एका मुलाच्या आधारे जे विधवेचं जीणं तू जगलीयस, तसंच आशालाही जगायचं. परिस्थिती तर तीच आहे, एक मुलगा आणि तेच विधवेचं जीवन. काहीच करू शकत नाहीस तू, काहीच नाही. तिला याच प्रकारे जगावं लागेल. ती एक विधवा आहे. खूप बोललात तुम्ही आणि खूप ऐकून घेतलं मी. आता जर माझ्या सुनेच्या विरोधात एक जरी शब्द उच्चारला तर काय करशील का तू? ती विधवा आहे तर तिला काय सवाशीण म्हणू? आणि जर तुला हे बोलणं सहन होत नाहीये तर तू इथून जाऊ शकतेस. आणि यापुढे माझ्या घरात पाऊल ठेवायची हिम्मत नको करूस. रेखा ही भाग्याची. आशिष भाऊ, या. मला माहित होतं की तुम्ही एक ना एक दिवस नक्कीच याल. हो, कारण मला आत्ता वाटलं की मला हे प्रकरण समजून घेतलंच पाहिजे. गुड.
अहो मी तर तुमच्या मागे कधीपासून पळत होतो, पण तुम्ही असे आहात की माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नाही. हो, कारण मी तुमच्या आणि सोहनलालच्या शत्रुत्वामध्ये येऊ इच्छित नव्हतो. पण मला हे जाणून घेणं खूप गरजेचं झालं की हे प्रकरण काय आहे. तुमच्या दोघांच्या शत्रुत्वामध्ये आशा काय? तिला मोहरा का बनवताय तुम्ही दोघं? आता ही गोष्ट तर तुम्हाला बादशहालाच विचारायला हवी, ज्याने आपल्या सगळ्या कुटुंबाला मोहरा बनवून ठेवलंय. हे बघा, मला फक्त हेच जाणून घ्यायचंय की तो कोणता असा पुरावा आहे ज्याकरता आशावर हल्ला झाला, ज्याकरता तिच्या घराची झडती घेतली. आता या बाबतीत मी तुम्हाला काय सांगू शकतो? तुम्हाला सांगायचं नसेल तर काही हरकत नाही, पण मला हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की तुम्हाला सगळं काही माहिती आहे. तुम्ही सुद्धा आशाला मोहऱ्यासारखा वापरून घेण्याचा प्रयत्न केला होता. काय बडबड करतोयस तू? ही बडबड नाहीये, हे सत्य आहे. कारण आग लागल्याशिवाय धूर नाही निघत, आणि जिथे धूर दिसतो तिथे आग नक्कीच लागलेली असते. ओ, तर त्या आगीची झळ बसली म्हणून तुम्ही इथे आलाय ना? हो, मी असं ऐकलंय की तुम्ही आशाचा वापर करून घेऊन सोहनलालला उद्ध्वस्त करायचा पाया रचू पाहताय. का करताय तुम्ही हे सगळं? काय हवंय तुम्हाला? तुमच्या एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत. पण ऐका, मला उत्तरं जाणून घ्यायचीच आहेत, आणि मी या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाही. बस. तर मग जाऊन सोहनलालशी बोला तुम्ही, कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडेच आहेत. आणि हो, सोहनलाल आता सध्या भयंकर घाबरलेला आहे, आणि घाबरलेला माणूस अतिशय धोकादायक असतो आणि तो काहीही करू शकतो. म्हणूनच तर आम्ही तुम्हाला विचारायला आलोय की आम्ही जर आशाला सोहनलालच्या घरून परत घेऊन आलोय तरीही तिच्यावर नजर ठेवली जाते. ओ, तर सोहनलालने त्याचं काम करणं पुन्हा सुरू केलंय. हा, मी खात्रीने सांगू शकतो की या सगळ्या मागे सोहनलालचाच हात आहे. जा आणि जाऊन सोहनलालशी बोला तुम्ही. तो आशाचा शत्रू आहे आणि काहीही करू शकतो तो. कोणाच्या मनात काय असेल ते असो, पण मी आशावर संकट नाही येऊ देणार. आणि हो, याच्या मागे जर तुमचा हात असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एका एका गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला. समजलं तुम्हाला? आशा, असं काय बघताय नानू? अगं मी बघतोय की माझी आशा अगदी पहिल्यासारखी दिसतीये. असं वाटतंय गेलेला काळच परत आलाय. मी तर फक्त साडी बदललीये, हे बघूनच तुम्ही इतके खुश झालात. हो बेटा, कदाचित या कपड्यात तुला पाहून मी ते दुःख विसरू शकेन जे मला विसरायचं आहे, की माझ्या लेकीने आपल्या आयुष्यातला सारा आनंद गमावलेला आहे. मम्मीनी ही दिलीये. मी त्यांना नकोही म्हटलं की मी ही अशी साडी नेसता कामा नये, पण त्यांनी ऐकलंच नाही. हो बेटा, मला माहिती आहे, पण आज तर मला गर्व वाटतोय की तुला कामिनी सारखी सासू मिळाली. नानू, मोठी आई मला सांगत होती की मला आयुष्यभर आता ती पांढरी साडीच नेसावी लागेल म्हणून, आणि इथे मम्मींनी मला सांगितलं की मी कधीही त्या पांढऱ्या साडीला यापुढे हात नाही लावायचा. मला समजत नाही की मी कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर नाही. बेटा, तू फक्त एवढंच लक्षात ठेव की गायत्रीने जे तुला नेसायला लावलं होतं ती घडून गेलेली गोष्ट आहे, आणि कामिनीने जे तुला नेसायला दिलंय ती आजची गोष्ट आहे. बेटा, काल आणि आजमध्ये खूप फरक असतो, आणि खरोखरच आज काळ बदलतोय आणि बदलायलाही पाहिजे. परंपरेच्या नावावरती कोणाच्याही हसण्यावरती निर्बंध लावणं हे ठीक नाहीये, आणि जगण्याचा हक्क सगळ्यांना मिळायला हवा. आमची तर हीच इच्छा आहे बेटा की तू सदैव खुश राहावस. बरं, तू दिसतेस बाकी खूप छान. सुखी राहा बेटा, सुखी राहा.
रेखा ही भाग्याची. मामा, तू आम्हाला बोलवलंस? हो बाया, तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. हा, बोल ना मामा. तुझे पप्पा कुठे आहेत? ते हॉलमध्ये फोनवर कोणाशी तरी बोलतायत. पप्पा पण खूप चिंतेत आहेत मम्मा. त्यांची काळजी पाहूनच मी तुम्हाला इथे बोलवले, हे विचारण्यासाठी की अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना साथ द्याल का, हे पाहिल्यानंतर की तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये तुमच्या पप्पांचं काय स्थान आहे, हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. हा काय प्रश्न विचारतेस मामा? गोष्टी दिवसेंदिवस कठीण होत चालल्यात. संध्याकाळी येऊन त्यांनी सांगितलं की पोलीस त्यांच्या विरोधात कारवाई करू शकतात. काय? काय? मला तुम्हा मुलांचा निर्णय जाणून घ्यायचा आहे, कारण तुमच्या पप्पांना तर ही लढाई एकट्यानेच लढायची. मी त्यांना या लढाईमध्ये एकटं नाही सोडू शकत. आणि मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही त्यांना साथ देणार ना, की त्यांना एकटंच सोडून द्या. मामा, आम्हाला तर तेच करावं लागेल जे तू सांगशील. नाही बाया, आजवर तुमचे पप्पा तुम्हाला आदेश देत आले, त्याचे परिणाम मी पाहतेच आहे. आता तुमची मर्जी जाणून घ्यायची. मामा, ते कसंही असले तरी ते आमचे पप्पा आहेत आणि आम्ही त्यांच्यावर संकट येऊ देणार नाही. तू सांग काय करायचं ते. हो मम्मा, सांग तू काय करायचंय. मम्मा, माझं म्हणणं तर हे होतं की मी स्वतः जाऊन आशाला भेटावं, तिला समजवण्याचा प्रयत्न करावा की पप्पांचा या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच हात नाहीये. नाही कृतिका, शत्रूच्या समोर हातापाया पडून काही नाही होणार. त्याचं तोंड बंद करण्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल, जेणेकरून सत्य समोर येऊ शकेल. बस हा एकच मार्ग आहे. जोवर ही गोष्ट उघड नाही होणार, तुमच्या पप्पांवरचा हा आरोप पुसला जाणार नाही. तू बरोबर बोलतेस मामा, पण सर्वात आधी मला वाटतं कामिनी आंटीला थांबवणं गरजेचं आहे. पण त्यांना थांबवायचं तरी कसं? आजही मी पूर्ण दिवसभर वाट पाहिली, कधीतरी संधी मिळेल आणि आशा घरातून बाहेर पडेल. पण मला संधी नाहीच मिळाली की मी पुरावा शोधू शकेन, कारण आशा घराच्या बाहेर पडलीच नाही. ती पडणार पण नाही. तिच्या घरचे आधीच खूप घाबरलेले आहेत. हल्ला झाला ना तिच्यावर एकदा, तिला बाहेर नाही पडू देणार. बॉस, जर ती बाहेर नाही पडली तर आपल्याला पुरावे शोधायची संधीच नाही मिळणार. आणि आणखी एक गोष्ट सांगायची मला. बोल. ही पुराव्याची बातमी सगळ्यांसमोर ठाऊक झाली. सोहनलालच नाही, आशाच्या घरचेही पुरावे शोधतायत. ही गोष्ट तर मीच तुला सांगितली होती. बॉस, माझ्या मनात एक प्रश्न आलाय की जर आशाच्या घरातले त्या घरात राहून पुरावा शोधू शकले नाहीत, तर मग आपण पुरावा कसा काय शोधणार? आणि आपल्याला तर हेही माहीत नाही की आशाने पुरावे कुठे लपवून ठेवले. ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी. जर आशाच्या घरच्यांना पुरावे नाही मिळाले तर याचा अर्थ हा झाला की आशाने ते पुरावे नक्कीच अशा ठिकाणी लपवून ठेवलेले ज्या बाबतीत कोणालाही माहीत नाहीये. होऊ शकतं एखाद्या तिजोरीमध्ये किंवा मग एखाद्या बँकेच्या लॉकरमध्ये. बॉस, आता तुम्हीच सांगा काय करायला हवं. विचार करू दे मला. विचार करू दे. रेखा ही भाग्याची. भाग्याच्या रेखात दडले जगणे हे, का अधिक से वावणे ना कुणास कळले हे. आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक से वावणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. ला 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 ला. हा तुझ्या घराण्याला मिळालेला अभिशाप आहे, जो आशालाही मिळालाय. एका मुलाच्या आधारे जे विधवेचं जीवन तू जगलीस, तसंच आशालाही जगायचं.
परिस्थिती तर तीच आहे. एक मुलगा आणि तेच विधवेचं जीवन. काहीच नाही करू शकत तू. काहीच नाही. आपुलाच चेहरा असा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष नजरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. नाना, अहो पोलीसही तोवर काही नाही करू शकत जोवर त्यांच्या हातात ठोस पुरावे नाही आहेत. आणि कधी कधी छोटे छोटे पुरावेही मोठे ठरू शकतात. हो बेटा, जर पुरावेच नसतील तर नाना, मी त्या टिश्यू पेपर विषयी बोलतोय ज्यावर सोहनलालने स्वतः त्यांच्या हाताने लिहिलं होतं. तुम्ही तोच कागद फाडून फेकून दिलात. नाना, त्याच्यावर जर खुद्द सोहनलालचं हँडरायटिंग होतं तर तोही एक पुरावा बनू शकला असता. कोणत्या टिश्यू पेपर विषयी बोलणं चाललंय? ते आंटी म्हणजे अगं म्हणजे त्या दिवशी तो गुंड पाळत ठेवून होता ना आशावर, तो निघून गेल्यावरती आशिषला तिथे एक टिश्यू पेपर मिळाला ज्यावर लिहिलं होतं, हिच्यावर नजर ठेव सोहनलाल. तुम्ही कोणीच तो पेपर मला का नाही दाखवला? बेटा, तू भले काहीही विचार कर, पण माझ्या मनाला नाही पटत की हल्ल्याच्या मागे सोहनलालचा हात आहे. बेटा, म्हणूनच मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये. पाळत ठेवण्याविषयीच्या बोलण्यासाठी मी स्वतः जाऊन गायत्रीला भेटलो. बाबा, त्यांच्यावर दया दाखवणं म्हणजे हो स्वतःवर जुलूम करणं आहे. बघा, तुम्ही इतका इम्पॉर्टंट एव्हिडन्स डिस्ट्रॉय करून टाकला. इनफॅक्ट मी तर आशिषशी हेच बोलायला आले होते की आता त्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची साक्ष द्यावी लागेल. हो, कारण पोलिसांकडे अजूनही कोणताही साक्षीदार नाहीये सोहनलालच्या अगेन्स्ट. आंटी, अहो पण मी जबानीमध्ये काय सांगणार? आणि मी विपुल शाहला भेटलो होतो का? विपुल शहा? हो, विपुल शाहला भेटलो आणि मला हेही नाही समजलं की त्याचा उद्देश काय. बेटा, विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की विपुल शहालाही आशाचा वापर करून सोहनलालला फसवायचं आहे. आणि असं तर नाही की सोहनलालला अडकवण्यासाठी विपुल शहा हे सर्व करत असेल. हे बघ बेटा, छोट्या छोट्या गोष्टींच्या आधारे कोणते मोठे निष्कर्ष काढणं योग्य नाही. अजूनपर्यंत तरी मी या निष्कर्षापर्यंत नाही पोहोचू शकलो की खरोखरच याच्या मागे सोहनलालचा हात आहे. बेटा, अजिबात घाई नको करूस. जोपर्यंत हे सगळं पक्क नाही होत, मुळीच घाई नको करूस. गायत्री, मी हेच विचारायला गेलो होतो तिथे. मला तर या सगळ्यांमागे बाबांचा हात आहे असं वाटतं. नाहीतर बघते कामिनीला कमीत कमी असं करण्यापासून थांबवू तरी शकले असते. ते नाही थांबवणार. त्यांना सुद्धा तर तेच हवंय. अखेर कामिनीची मदत घेऊनच आशाला बाहेर काढलंय ना इथून त्यांनी. हो, आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव तेव्हाच होईल जेव्हा आशाबरोबर काहीतरी उलट सुलट होईल. त्याची चिन्ह आता मला दिसू लागली आहेत. कसली चिन्ह पापा? आता आशासोबत काय होणार आहे?